नमस्कार. कलायडोस्कोप या शृंखलेत सृजन ही मालिका आम्ही तयार केली स्टार्टअप्सबद्दल जाणून घेण्यासाठी. त्यातील आज आपला तिसरा भाग. आपण सगळेच सध्या पर्यावरणाच्या प्रती जागरूक झालो आहोत. प्लास्टिक बंदी, ई कचरा व्यवस्थापन, वृक्ष संवर्धन ह्याबद्दल जनजागृती झाली आणि होतही आहे. पण त्याही पलीकडे जगभरात बिलियन टन एवढा कचरा अजून एका घटकापासून तयार होतो आणि तो घटक म्हणजे टायर. स्टार्टअप यात्रा येथील स्पर्धेत भाग घेऊन आपल्या भन्नाट कल्पनेच्या जोरावर ती स्पर्धा जिंकली आणि आज तिने एक उत्तम व्यवसाय उभारला आहे. टायर ते चप्पल हा प्रवास कसा होता, त्यातील अडचणी कोणत्या आल्या, पर्यावरण संवर्धन कसे नियोजले गेले, हे जाणून घेऊयात वुमन एंटरप्रेन्योर ऑफ द इयर ह्या पुरस्कारांनी सन्मानित नेमितल कंपनीच्या सर्वेसर्वा पूजा आपटे बदामीकर यांच्याकडून. पूजा, तुमचं हार्दिक स्वागत. धन्यवाद. नमस्कार मित्र हो. सृजन या कलायडोस्कोपच्या प्लॅटफॉर्मवर आज एक नवीन मैत्रीण आपल्याला भेटायला येत आहे आणि तिचं नाव आहे पूजा आपटे बदामीकर. हाय पूजा, नमस्कार आणि माझ्या या प्लॅटफॉर्मवर तुझं स्वागत आहे. थँक्यू सो मच. Basically, Pooja, we are into trying to bring about new ideas for startups. आणि आमच्या प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. म्हणजे तुझ्या स्टार्टअपला भरपूर प्रसिद्धी मिळालेली आहे. वेगळ्या वेगळ्या प्रसार माध्यमांनी त्याच्याबद्दल बरंच लिहिलेलं आहे. पण माझ्या प्रेक्षकांना पण आवडेल की नेमिताल हे जे तुझं स्टार्टअप आहे ते नक्की काय करतं. येस, सो बेसिकली आम्ही वेस्ट टायर्स पासून, जे टायर्स आपण स्क्रॅप मध्ये टाकून देतो, त्याच्यापासून फुटवेअर बनवतो. सो बऱ्याच लोकांना माहिती नसेल की आपण इयरली ऑलमोस्ट 1 बिलियन टन्स एवढे टायर स्क्रॅप करतो जगभरात दरवर्षी, आणि हा खूप मोठा आकडा आहे. आणि टायर्स बायोडिग्रेडेबल नाही आहेत, सो ते वर्षानुवर्ष तिकडेच लँडफिल्स मध्ये पडून राहतात. आपल्या सगळ्यांना प्लास्टिक इश्यू खूप माहिती आहे, खूप जणांनी त्याच्याबद्दल वाचलंय आणि चांगली गोष्ट आहे की लोक त्याच्यावर काम करतात. पण टायर इश्यू हा फार कमी वेळेला बोलला जातो. बरोबर. आणि तो खूप सिरियस आहे. सो माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर मी त्याच्यावर काम करायला सुरुवात केली. सो नेमितल म्हणजे एका वाक्यात सांगायचं झालं तर नेमी म्हणजे टायर किंवा चक्र, तल म्हणजे सोल किंवा म्हणजे जे जमिनीला टेकतो तो भाग. सो टायर सोल म्हणजे नेमितल. अच्छा. संस्कृत मध्ये. तुझ्या अगदी सुरुवातीपासून कल दिसतोय, कारण तुझं पोस्ट ग्रॅज्युएशन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस मध्ये तू केलेलं आहेस. सो म्हणजे अगदी सुरुवातीपासून पर्यावरण संवर्धन याच्याकडे तुझा कल असावा. पण टायर घेतले आहेस कारण ऍज यू जस्ट सेड की बायोडिग्रेडेबल एखादी गोष्ट ती नाहीये आणि लँडफिल्स मध्ये जाते, त्याचा दुसरा कुठलाही उपयोग नाहीये. पण ही कल्पना तुला कशी सुचली की त्याचे सोल्स बनवून आपण त्याचे पादत्राण बनवावीत? सो ऍक्च्युअली सुरुवात अशी झाली की टाईल्स म्हणजे आता जर टायर्स पाहिले आपण तर त्याच्यापासून पायरोलिसिस होतं. म्हणजे कमर्शियल ऑइल्स बनवले जातात, कार्बन ब्लॅक परत एक्स्ट्रॅक्ट केलं जातं, पण ती प्रोसेस जर का प्रॉपर एन्व्हायरमेंट मध्ये एक्झिक्यूट नाही केली तर ते पोल्युशन क्रिएट करते. ओके. सो म्हणून अशी काहीतरी वस्तू हवी होती जी आपण डे इन डे आउट वापरू शकतो आणि जेवढं टायर स्क्रॅपचं इनपुट आहे त्या प्रमाणात त्याचं आउटपुट बनवता यावं यासाठी आपण ते करत असतो. सो सुरुवातीला मी टायर्स टू टाईल्स ह्या गोष्टीचा अभ्यास करायला सुरुवात केली, पण ऑलरेडी मार्केटमध्ये ते आहे एक्झिस्टिंग. सो पुन्हा एकदा आपण तेच बनवणार आणि एक कॉम्पिटिशन क्रिएट करणार. सो त्याच्या ऐवजी आपण असं काहीतरी बनवायला हवं की ज्याच्या प्रोसेसमध्ये कुठलीही केमिकल रिॲक्शन होत नाही, कुठेही त्या फायनल प्रॉडक्टचा हँड टच होत नाही, कारण हे टायर आहे, कुठेही फेस टच व्हायला नाही पाहिजे, असं प्रॉडक्ट बनवलं पाहिजे. सो ब्रेनस्टॉर्म करता करता असं लक्षात आलं, म्हणजे बरेच लोक ह्याला इनोव्हेशन म्हणतात, पण हे मी म्हणते की हे इनोव्हेशन नाहीये, कारण इंडियामध्ये खूप पूर्वीपासून म्हणजे माझ्या बाबांच्या आधीपासूनच्या काळामध्ये शूजला खाली टायर सोल लावायची पद्धत होती. आणि खूप लोक आपले जे रेडीमेड शूज किंवा चप्पल घ्यायचे तर त्याला ते बसवून आणायचे तांबऱ्यांकडून ते खाली. सो ते टिकतात जास्त, आपले शूज जास्त टिकावेत म्हणून हे लोक पूर्वीपासून करतात, पण कमर्शियली कोणी हे युज करत नाही अजून सुद्धा. सो दॅट्स वाय मी जेव्हा विचार करायला सुरुवात केली की हा एक परफेक्ट यूज असू शकतो, कारण अपसायकलिंग करताना सगळ्यात महत्वाचं असतं की जे फायनल प्रॉडक्ट बनेल
त्याची क्वालिटी आपण एन्हान्स करू शकलो पाहिजे ज्या ओके. मटेरियल पासून आपण ते बनवतोय. आणि म्हणून मी फुटवेअर हे त्याचे फायनल केलं. आय गेस. तू जेव्हा टायर्स वापरतेस तेव्हा त्याच्यातला जो उर्वरित जो भाग असतो त्याच्यापासून पुन्हा पोल्युशन होतो असं काही होतं का नाही? बऱ्यापैकी टायरचा वापर होऊन जातो. नाही, आता ऍक्च्युली टायर्स म्हणजे मी फक्त ट्रक टायर आणि एरोप्लेन टायर वापरते. हो. आपले कार टायर्स मी वापरू शकत नाही बिकॉज ते रेडियल असतात, त्याच्यामध्ये नायलॉन थ्रेड नसतात, स्टील गॉज असते. सो इट बर. इज टेक्निकल थोड्या डिफिकल्टीज आल्यामुळे मी फक्त ट्रक टायर वापरू शकते. ट्रक टायर मधला काही पार्ट स्पेसिफिकली मी कट करून घेते. पूर्ण ट्रक टायर अख्खच्या अख्खं फुटवेअर मध्ये अपसायकल करणं इज व्हेरी डिफिकल्ट. व्हेरी डिफिकल्ट. सो जे लोक पायरोलिसिस साठी आता पाठवतात ना, त्यांच्याचकडून मी हा पार्ट घेते आणि त्याच्यापासून अपसायकलिंग करते. आणि जे सोल्स आपण बनवतोय त्याचा ग्रिप किती चांगली असते? कारण त्यात ऑफकोर्स टायर्सची ग्रिप रोडवर चांगलीच असते, त्यामुळे सोल्स म्हणून Yes. वापरल्यावर पण ग्रिप चांगलीच असणार आहे. पण नक्कीच, पावसाळ्यात नक्कीच. काही प्रॉब्लेम्स फेस केलेस तू या नाही, सोल्समुळे? म्हणजे सोलशी रिलेटेड काहीच इश्यू येणार नाही. नेव्हर एव्हर कधीच प्रॉब्लेम येत नाही सोलमुळे. पण ऑफकोर्स वरचं मग फॅब्रिक आम्ही कधी वापरतो, कधी काही वेगळं मटेरियल कोणाच्या स्पेसिफिकेशन प्रमाणे वापरतो. तर मी नेहमी सांगते की वरचे मटेरियल भिजणार आहे, वरचं मटेरियल टायर नाही. सो बरोबर. त्याच्यातल्या गोष्टींची कंपॅरिझन आपण त्याच्याशी करायला नको. पण टायर सोल जर पाहिला तर त्याला कधीच काही इश्यू येत नाही. अपसायकलिंग तू आता म्हणलीस जे आपल्याला आहे अवेलेबल रिसोर्स त्याला आपण त्याची क्वालिटी अजून एनहान्स करून आपण लोकांपर्यंत पोहोचवायचं. साधारण ह्या अपसायकलिंगमुळे जे आता बाजारात अवेलेबल फुटवेअर आहे त्याच्या मानाने नेमितालचे फुटवेअरचं प्राइसिंग कसं आहे? सो आता आमचे प्राइजेस आहेत 600 ते 1000 रुपये. सो असं एक ब्रॅकेट आहे. सो आय नो की हे प्राइजेस खूप लो नाहीयेत. म्हणजे जर तुम्ही रस्त्यावर गेलात ऑब्व्हियसली आपल्याला 150-200 रुपयाचे फुटवेअर सुद्धा मिळतात. आणि बऱ्याच लोकांची ती कंडिशन असते की याहून महाग नको आहे किंवा वापरू बरोबर. शकत नाहीत. पण हे सगळे हँडक्राफ्टेड फुटवेअर आहेत. त्यामुळे आमचे हात काही अंशी बांधलेले आहेत की आम्ही एका पॉइंटच्या खाली ही प्राइस नाही घेऊन येऊ शकत. ऍब्सोल्युटली. बिकॉज ऑलरेडी हँडक्राफ्ट करताना कारागिराला आम्हाला व्यवस्थित मोबदला द्यावा लागतो त्याच्या कामाचा, कारण त्याचेही कष्ट आहेत. सो मशीनवरती बनवणाऱ्या फुटवेअर आणि दुसरी गोष्ट त्या फुटवेअरची ड्युरेबिलिटी आणि ह्या फुटवेअरची ड्युरेबिलिटी याच्यात खूप फरक आहे. खूप फरक आहे. म्हणजे मी ओके. स्वतः सुद्धा पुण्यातल्या टिपिकल रोड साईड जे आपल्याला चांगल्या चप्पल आवडतात, पण त्या घेतल्या आहेत कॉलेजमध्ये असताना. आणि मला माहितीये की आपल्याला आवडतं की 2 महिने एक चप्पल वापरली, टाकून दिली, नेक्स्ट बरोबर. आपण घेतो पटकन आणि वापरतो. पण आय गेस ही अशी गोष्ट आहे की जी आता थांबवायला हवी प्रत्येक सेक्टरमध्ये. इट इज नॉट जस्ट अबाउट ऍक्च्युली. फुटवेअर. प्रत्येक सेक्टरमध्ये, कारण स्लो फॅशन आम्ही प्रमोट करतो की तुम्ही एकच गोष्ट घ्या आणि ती खूप वर्ष वापरा. त्यामुळे गार्बेज जे बनणार आहे ते ऍटलिस्ट उशिरा बनत जाईल. जे आता दर वर्षाला आपण बिलियन टर्न्स जमा करतोय, तर त्याच्याऐवजी थोडंसं आपण कमी करूया. आणि स्लो फॅशन आय गेस त्याला खूप हेल्प करते. सो मी स्वतः ते अनुभवलेलं आहे. सो मला माहितीये की आपली ती मेंटॅलिटी नसते, आपल्याला तो इम्पॉर्टन्स नसतो लाईफमध्ये त्यावेळेला. पण जेव्हा मी हे सगळं वाचायला सुरुवात केली आणि मला समजलं किती सिरियस आहे, तेव्हापासून मी हे बंद केलं. आणि आय गेस सगळ्यांना हे हळूहळू पटेल. आता लोक विचार करतात, वाचतात. सो आम्ही तेच प्रमोट करतो की तुम्ही ड्युरेबल, नॉट जस्ट अबाउट फुटवेअर, तुम्ही प्रत्येक गोष्ट जितकी ड्युरेबल वापरू शकाल तेवढी आपण वापरायला हवी. सो आम्ही नेमितलमध्ये जरी प्राइस रेंज 600 ते 1000 ठेवली असली, इट इज नॉट व्हेरी हाय ऑब्व्हियसली, कारण त्याच्यापेक्षा हाय रेंजचे फुटवेअर सुद्धा खूप लोक घेतात. सो आमचे 600 ते 1000 मध्ये आहेत, एकदम मिड रेंज आहे. पण ड्युरेबिलिटी तुम्ही कुठल्याही फुटवेअर घेता त्याच्यापेक्षा नक्कीच जास्त आहे. That is for आज sure. तुझ्याकडनं हा मेसेज आला त्यामुळे खूप बरं वाटलं, कारण तू यंगस्टर्स मध्येच काउंट केली जाणार आहेस आणि त्यामुळे एक यंगस्टरच जेव्हा आपल्याला सांगतोय की स्लो फॅशन कडे आपण आता कल आपला झाला पाहिजे, हा. तेव्हा खरंच बरं वाटतंय. कारण ह्या एज मध्ये साधारणतः मार्केटमध्ये सगळ्यात जास्त अवेलेबल वस्तू तुमच्यावरच अवेलेबल असतात, डिपेंडंट असतात विक्रीसाठी. राईट, राईट. आणि ऍज यू करेक्ट. जस्ट सेड की हँडक्राफ्टेड, सो प्रेक्षकांना सांगायला मला म्हणजे तू जर सांगितलंस की एक्झॅक्टली हँडक्राफ्टिंग आणि मशीन मेड याच्यामधला फरक काय, की का बाकीचे जे काही अवेलेबल फुटवेअर आहे मशीन मेड येस. असल्यामुळे त्यांचा जो खर्च कमी असेल, तर तुझं हँडक्राफ्टिंग म्हणजे एक्झॅक्टली कोण बनवतं हे? सो माझ्याकडे आता 6 कारागीर काम करतात, जे वेगवेगळ्या टाईपचे फुटवेअर बनवतात. कोणी चप्पल बनवतं अंगठापट्टीची, तर कोणी बेलीज बनवतं, कोणी ओके. शूज टाईप बनवतं, कोणी मोजडी बनवतं. पण प्रत्येक प्रोडक्शन सायकल आम्ही वेगवेगळ्या पार्टमध्ये डिव्हाइड केली. सो पहिल्यांदा टायर येतं, त्याचं प्रोसेसिंग.
त्यानंतर आपण ज्याच्यावर पाय ठेवतो तो जो एक कुशन लेअर असतो कम्फर्ट ऍड करण्यासाठी, तो एक जण बनवतो. आणि एक जण आमच्या मॅडम आहेत ज्या बेल्ट स्टिच करतात. सो असे हे सगळे पार्ट एका फायनल कारागिराकडे जाऊन त्याची फायनल असेंब्ली होते. सो ते एक फुटवेअर बनतं. सो हँडक्राफ्टेड मी का म्हणलंय, कारण ह्याचा प्रत्येक भाग हा स्वतः तो कारागीर बनवला बनवतो. जातोय. प्रत्येक पार्ट जरी ऑब्व्हियसली थोडी थोडी मशीनची मदत घेतली जाते, जसं शिवण यंत्र आहे. हम्म. सो ह्या काही गोष्टी आम्ही ऑब्व्हियसली मशीनवर करतो, किंवा टायरचं पण थोडं स्वच्छता करायला लागते. सो त्याला एक छोटंसं प्रोसेसिंग आहे, ते आम्ही थोडंफार मशिनरी वापरतो. पण अदरवाईज जे फायनल त्याच्यावरती काय म्हणतो फिटिंग पेस्टिंग आहे, ते सगळं तो हाताने करतो. ओके. माप घेऊन ते हाताने करतो. पूर्ण चप्पल जी क्राफ्ट होते ती पूर्ण त्याच्या हाताने होते. सो तिथे तो कुठलीही मशिनरी वापरत नाही आणि त्याच्यासाठी खूप कष्ट लागतात. सो मी नेहमी सांगते की हँडक्राफ्टेड गोष्टींसाठी मागे काय काय घडतं हे जेव्हा आपण पाहतो जाणणं तेव्हा फार लक्षात येतं. गरजेचं असतंय. येस. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे तू एम्प्लॉयमेंट जनरेट करतेस, अजून 4 लोकांना तुझ्याकडनं पगार जातोय, त्यामुळे डेफिनेटली हँडक्राफ्टिंग शुड बी प्रोमोटेड. आणि नैनितालचे जे शूज किंवा बेलीज किंवा जे काही आहे ते आपल्याला पर्सनलाइज करता येतं का? अवेलेबल मार्केटमधले जे डिझाईन्स आहेत ते सगळे तुझ्याकडे अवेलेबल असतात का? का त्याला लिमिटेशन येस. आहेत? सो काही गोष्टींमध्ये लिमिटेशन मी असं सांगेन की मी फक्त सस्टेनेबल मटेरियल्स वापरते. सो इन शॉर्ट काय, तर मी प्लास्टिक वापरत नाही, मी लेदर वापरत नाही. सो मेनली आपल्याकडे ज्या हिल्स येतात इंडियन हा. मार्केटमध्ये, ज्या प्लास्टिकच्या बनलेल्या असतात, ओके. सो त्या रिप्लेस करून जेवढं शक्य आहे तेवढं मी वुडन हिल्स वापरते. जेवढं शक्य नाही, ओके. पूर्णपणे मी वुडन हिल्सच वापरते. द पॉइंट इज की त्यामुळे काही टाईपच्या चप्पल मी बनवतच नाही. सो जसं की पेन्सिल हिल्स आहेत, सो आम्ही हा. ट्राय केलं त्यातही बनवण्याचं, बट त्याच्यामध्ये प्लास्टिकला पर्याय नाही अजून तरी. सो पेन्सिल हिल्स म्हणा किंवा त्याच टाईपचे स्टिलेटोज शूज येतात, ते आम्ही नाही बनवू शकत. सो अशा किंवा एकदम पूर्ण असा एक लेअर प्लास्टिकचा बनलेला असतो, अशा पावसाळी चप्पल आपल्याकडे मिळतात. सो लोकांना त्या तशा स्लीपर्स ज्या अपेक्षित आहेत त्या मी नाही बनवू शकत प्रॅक्टिकली. सो तुम्हाला तशा टाईपचं वापरायला मी काहीतरी दुसरं देऊ शकते, पण एकदम तसंच्या तसं बनवून मिळेल तर पूर्ण प्लास्टिकचं बनलेलं, पूर्ण लेदरचं बनलेलं अशी कुठलीच गोष्ट आम्ही नाही बनवत. सो ही काही लिमिटेशन्स येतात, बट जर तुम्ही चप्पलचे टाइप्स पाहिले तर त्याच्यामध्ये नॉर्मल एथनिक चप्पल आहेत, सँडल्स आहेत, बेलीज आहेत, शूज आहेत, टिपिकल राजस्थानी मोजडी आहे. ह्या मोजडी. सगळ्या गोष्टी बनवल्या जातात. आणि ह्याचे काही टाइप्स जे आम्ही ऑलरेडी डिझाईन करतो आणि सेल करतो आमच्या वेबसाईटवर, ते तर तुम्हाला बघायला मिळतील. पण त्या व्यतिरिक्त जर तुमची काही स्पेसिफिक कंडिशन असेल की मला हे फॅब्रिक वापरून हवंय, माझं लग्न आहे, मला ह्या रंगाची चप्पल हवी ओके. आहे, किंवा माझ्या पायाचा साईज थोडा मधला आहे, ना 6 आहे ना 7 आहे, किंवा 10 आणि 11च्या पुढचा आहे, तर त्यावेळेला आम्ही तुमचं मेजरमेंट पायाचं घेऊन प्रॉपरली तुमच्या पायाला सुटेबल अशी चप्पल बनवतो, जी पूर्ण त्याचं कटिंगही आमचे कारागीर हाताने करतात, त्यामुळे त्याच्यामध्ये कुठे पुढे मागे होत नाही. सो अशा पद्धतीने कस्टमाइज चप्पलचं आमचं कस्टमाइज कम्प्लीट चप्पल. वेगळं वर्टिकल आहे, ज्याला आम्ही युनिक बाय नैनिताल असं म्हणतो. येस. सो ते पण अवेलेबल आहे. आणि ऑफिस शूज असतात? येस. सो ऑफिस शूज मध्ये काही टाइप्स आम्ही काढतो, जसं की म्युल्स आहेत, सँडल्स आहेत. बट म्हणजे जे मेन्स वेअर ऑफिस शूज आपण बघतो लेदरवाले, ते अजून आम्ही नाही स्टार्ट केले. नाही फॉर्मल स्टार्ट शूज केलं. ते आम्ही नाही बनवत. ऍज अ स्टार्टअप बिझनेस काय काय अडचणी तुला फेस कराव्या लागल्या आणि त्याच्यावर तू मात कशी केलीस? अडचणी ऍक्च्युअली खरं सांगायचं झालं तर पहिल्या दिवसापासूनच रोज काही ना काहीतरी असं नवीन घडतं की आपल्याला अडचण. असं वाटतं अरे हे तर होणारच नाही आता. सो प्रॅक्टिकली रोज म्हणजे काही ना काहीतरी अशी एक छोटी किंवा मोठी गोष्ट असते की ज्यामुळे असं वाटतं की इट्स डिफिकल्ट, आता हे नाही होणार ह्याचं पुढे काही. बट दोन गोष्टी मला ज्या जाणवल्या त्या मी सांगेन, की पहिली गोष्ट इनोव्हेशन जेव्हा आपण करतो, इनोव्हेशन म्हणजे जेव्हा एखादी नवीन प्रॉडक्ट आपण नवीन बनवतो प्रोडक्ट. किंवा त्याच्यावरती R&D करतो, ते करणं आणि ऍक्च्युअल बिझनेस करणं या दोन गोष्टींमध्ये खूप फरक आहे, जो मला जाणवला. सुरुवात मी खूप पॅशनेट आहे सस्टेनेबिलिटी वरती, मला ते बनवायचं होतं फुटवेअर. सो पहिले 2-3 महिने मी त्याच्यावर पूर्ण R&D केलं, ते प्रॉडक्ट डेव्हलप केलं. सो त्यावेळेला मला हे शुअर होतं की हे करायचं, हे करायचं, हे करायचं, हे नाही करायचं. सो मी तेच करत गेले आणि समहाऊ मदत मिळाली लोकांची आणि ते बनत गेलं. पण जेव्हा ऍक्च्युअल बिझनेस स्टार्ट होतो त्याच्यामध्ये बरेच अँगल आपल्याला बघावे लागतात, ज्याचा मलाही एक्सपिरियन्स नव्हता. आमच्या घरी कोणी बिझनेस करणारं नाहीये, सगळे जॉब करतात. बट त्यावेळेला मला असं जाणवलं की तुम्ही बँकांची मदत घ्या, तुम्ही प्रोफेसर्सची मदत घ्यायला हवी जर कोणी बिझनेस सुरू करत असेल तर.
सो त्यावेळेला मी थोडीशी विचार केला की जाऊ का नको, करू का नको. सो त्याच्यामुळे आपण उगाचच त्या गोष्टी डिले करत जातो. पण मला असं वाटतं की ज्या वेळेला शंका येईल किंवा ज्या वेळेला तुम्हाला असं वाटेल की हे होईल का नाही किंवा प्रॉब्लेम येतोय, सो आपल्याकडे खूप छान आपले सगळे प्रोफेसर्स आहेत, ओके. जे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये स्पेशलिस्ट आहेत, किंवा बँकांमधले लोक आपल्याला हेल्प करू शकतात फायनान्सेस फंडिंगसाठी. वरती. जसं की राईट. मी मुद्रा लोन घेतलं, मुद्रा लोन साठी मी स्पेसिफिकली जाऊन भेटले त्यांना, त्यांनी मला सांगितलं की काय शक्य आहे काय नाही. सो हे सगळे लोक आपल्याला मदत करायला तयार असतात, फक्त आपण त्यांच्याशी जाऊन बोललं पाहिजे, आणि इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो आय गेस छोट्या छोट्या अशा गोष्टी आहेत ज्याच्यावरती नेटवर्किंग आपल्याला सगळ्यात जास्त मदत करतं. येस. तुमच्या जेवढ्या लोकांशी तुम्ही जाऊन बोलाल आणि तुमचा प्रॉब्लेम सांगाल, तर तुम्हाला सोल्युशन मिळत जातं. असं येस, ते सगळ्यात चांगलं आहे की म्हणजे जितकं जास्ती बोलाल, ओपन अप व्हाल, तितकं सोल्युशन्स मिळत जातात. एकटं आपण कुठलीच गोष्ट करेक्ट. करू शकत नाही. आता नाही करू शकत. सध्या फंडिंगचं तू म्हटलंस मुद्रा लोन घेतलं होतंस, बाकी बँकांकडनं तुला मदत येस. मिळाली आणि घरच्यांचा पाठिंबा. येस. सो मी नेहमीच सांगते, म्हणजे माझ्या घरच्यांनी मला प्रचंड सपोर्ट केला, की बरेच लोक विचारतात की तू वुमन एंटरप्रेनर म्हणून तुला काही वेगळे प्रॉब्लेम्स आले का किंवा काही असं. पण मी सांगेन की एंटरप्रेनर बनताना किंवा या जर्नीमध्ये कुठेही जेंडर डिस्क्रिमिनेशन नाहीये. सो वा. कुठेही मुलगी म्हणून मला इश्यू आले तर असं अजिबात नाहीये. फ्रँकली हे 2 स्टेजेसमध्ये असतं. एक तर बाहेर जगातून आपल्याला काही ना काहीतरी ऐकावं लागतं ऑर समथिंग, पण तसंही झालं नाही. मे बी आय एम लकी. आणि घरातून सुद्धा खूप सपोर्ट मिळाला, कारण माझा नवरा आहे आलोक. तो एक टिपिकल बिझनेस टाइप ऑफ पर्सन आहे. त्याला खूप आवडतं बिझनेस करायला, बिझनेस बघायला कसा वाढत जाणारा. सो त्यांनी खूप सपोर्ट केला की तुझ्याकडे आयडिया आहे तर यू शुड गो अहेड, की तू आता विचार करू नकोस. आणि त्याच्या सपोर्टमुळे आय गेस मी करू शकले. आणि माझे सासू सासरे खूप जास्त हेल्पफुल आहेत, त्यामुळे त्यांनी एकदमच तुला जी इच्छा आहे ते कर, किंवा एकटी मुंबईला जाताना कोणीतरी बरोबर यायचं. माझी आई स्वतः माझ्या बरोबर खूप फिरलेली आहे सुरुवातीला R&D करताना. सो आय गेस फॅमिली सपोर्ट म्हणजे त्याच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. सो सुरुवात माझी तिकडनंच झाली आणि चांगला सपोर्ट मिळाला. नेमिताचे पुढचे आता काय अजून ब्रांचिंग आउट करायचंय तुला? म्हणजे आता सध्या तू पुण्यामध्ये लोकेटेड आहेस, पण आर यू प्लॅनिंग टू Yes. ब्रांच आउट? 2 गोष्टी आहेत. एक पहिला आहे की मी डिजिटल म्हणजे वेबसाईट जी आहे ओके. त्याच्यामध्ये प्रॉडक्ट्स पॅन इंडिया अवेलेबल आहेत. सो आम्ही जास्त फोकस सध्या वेबसाईटवर करतोय, कारण पॅन्डेमिक आल्यानंतर सगळ्यांना जाणवलंय की टिपिकल त्या लोकेशनला येऊन खरेदी करणं आणि ते येणं इट इज व्हेरी डिफिकल्ट. ते प्रत्येक वेळेला एक्झॅक्टली. मला प्रत्येकाला तुला शक्य तेच नसतं. विचारायचं होतं की डिजिटली जेव्हा तू मार्केट करतेस, तर आपण त्याही पिढीतले आहोत की जेव्हा आपण ऍक्च्युअली मार्केटमध्ये जाऊन घेऊन यायचो, आणि आता तीही आपण बघतोय वेर इन वी आर शॉपिंग ऑनलाईन. तर येस. म्हणजे दोन्ही मधला फरक तू बघितल्यानंतर असं जाणवत आहे का की ऑनलाईन शॉपिंग मध्ये जास्ती स्कोप आहे? स्कोप आहे म्हणण्यापेक्षा इझी आहे, सेफ आहे. आणि आता या दोन्ही गोष्टी खूप मॅटर करतात, हम्म. असं सध्याचं चित्र आहे. घराबाहेर पडावं लागत नाही. आणि ज्यांना आता सवय झाली आहे म्हणजे डिजिटली काम करण्याची मोबाईल लॅपटॉप वरती, त्यांना ते खूप इझी पण आहे, फार अवघड नाहीये. ऑफकोर्स काही अशी पिढी आहे की ज्यांना हे डिफिकल्ट जातं, की अरे ते साईज कसा बघणार, मग मी चूज कसं बरोबर. करणार, मग ते पेमेंट करू का नको. सो काही पर्सेंट असं कस्टमर बेस आहे अजूनही की ज्यांना दुकानात येऊन घ्यायला आवडेल, किंवा ज्यांना तो कम्फर्ट फील करून घ्यायला आवडतो. बट आता म्हणजे सुरुवातीला माझं फक्त दुकान होतं, छोटासा स्टुडिओ होता आणि मी एक्झिबिशन करायचे. पण जेव्हा हे पॅन्डेमिक आलं तेव्हा असं रिअलाइज झालं की हा बिझनेस असा चालणारच नाही. आता हम्म. कुठलाच बिझनेस असा चालणार नाही अशी एक वेळ आली होती, की अदरवाईज झिरो, म्हणजे माझे सेल्स झिरोवर आले होते. आणि त्यावेळेला असं रिअलाइज झालं की आता पुढे जर जायचं असेल किंवा ह्यातनं जर का पुन्हा सिच्युएशन आली तर टिकून राहायचं असेल, तर वेबसाईट किंवा डिजिटल प्रेझेन्सला ऑप्शनच नाही. आणि पॅन्डेमिकचे पहिले जे म्हणजे लॉकडाऊन होतं आपलं, त्यावेळेलाच मी वेबसाईट डेव्हलप केली आणि ती लॉन्च केली ऑगस्टमध्ये, आणि त्याच्यावर काम सुरू झालं. आणि म्हणूनच सेकंड लॉकडाऊनला आमचा बिझनेस अजिबात झिरोवर आला नाही. आय नो की तो कमी होतो, पण तो झिरोवर येत नाही झिरोवर नाही ऍटलिस्ट. आला. बरोबर. सो इट इज नेसेसरी. आता हे नेसेसरी आहे की तुम्ही डिजिटल प्रेझेन्स तुमचा असलाच पाहिजे. पण फुटवेअर ही अशी गोष्ट आहे ज्याच्यात साईज, कम्फर्ट या सगळ्या गोष्टी बघणं खूप महत्वाचं आहे. एकदा एक कस्टमरनी घेतल्यावरती तो कॉन्फिडन्स येतो. पण जेव्हा एखादा कस्टमर फर्स्ट परचेस करतो त्याचा, तेव्हा त्याला इच्छा असते की जाऊन घालून बघावं आणि मग आपण घ्यावं जरी ते ओके दिसलं. सो सध्या आम्ही आमचा स्टुडिओ चालू ठेवू
मे बी नेक्स्ट इयर आम्ही फ्रँचायझी मॉडेलनी मेट्रो सिटीज मध्ये पुढे जायचा प्लॅन करतोय. दॅट्स रिअली गुड. आणि शूज आणि चप्पल्स याच्या पलीकडे पण नेहमीताला अजून काही फॅशन ऍक्सेसरीज मध्ये प्रयत्न करताय का पुढे जायचं? फॅशन ऍक्सेसरी असं आय एम नॉट शुअर अबाउट, पण अपसायकलिंग मध्येच काहीतरी दुसरं प्रोडक्ट लॉन्च करण्याचा आम्ही विचार करतोय. 2000 जेव्हा 19ला मी हे सुरुवात केली ह्या सगळ्याला, म्हणजे पहिली चप्पल बनवून, त्यावेळेलाच माझा असा प्लॅन होता की साधारण 2022-23 नंतर आपण सेकंड प्रोडक्ट लॉन्च करावं, फुटवेअरवर पूर्ण फोकस ठेवून पहिली 4 वर्ष. बट सध्याचा टाइम जरा चेंज झालाय आणि थोडस मधला काळ आता पुन्हा एकदा नॉर्मलला आणायचा, बॅक ऑन ट्रॅक आणायचा. सो बरोबर. आय गेस थोडासा वेळ लागेल, बट ऑफकोर्स की आम्ही एक अपसायकल्ड प्रॉडक्ट नक्की लॉन्च करू नेक्स्ट. येस, दॅट्स रिअली गुड की इतकं म्हणजे अगदी सुरुवातीपासून ती R&D जी असते, आणि ती R&D अजूनही चालूच आहे तुझी, की अजून नवीन नवीन प्रोडक्ट्स लॉन्च करायचे आणि जास्तीत जास्त पर्यावरण पूरक गोष्टी तू बनवतेस. इट वॉज लवली टॉकिंग टू यू. आणि तुझे सगळे प्रोडक्ट्स आम्ही आमच्या ह्याच्या वेबसाईटला देऊच, आणि प्लस नेहमीताचे काही प्रोडक्ट्स पण मी माझ्या ह्या शो मध्ये दाखवीन, सो दॅट पीपल कॅन रिअली नो व्हॉट एक्झॅक्टली दे कॅन गेट फ्रॉम नेहमीता. ऑल द बेस्ट फ्रॉम ऑल ऑफ अस हिअर, अँड इट वॉज नाईस टॉकिंग टू यू, पूजा. Thank you so much. Thank you so much.